नमस्कार मित्रांनो, सिंपल टू एक्सपर्ट ट्रेडिंग जर्नीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर हा व्हिडिओ मी बऱ्याच दिवसांनी बनवतोय आणि ट्रेडिंगमध्ये सुद्धा मला जवळपास 1 ते दीड वर्षांचा गॅप होता. तर यासाठी बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत. तर हे सर्व मी या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार नाही. तर हा व्हिडिओ मी यासाठी बनवला होता, की मी अगेन रिस्टार्ट करतोय आणि ट्रेडिंगला सुरुवात करतोय. तर मी आता एकदम सिंपल बेसिक गोष्टींपासून सुरुवात करतोय, स्विंग ट्रेडिंगपासून. बिकॉज मी 1 डे आणि 1 वीकची कॅन्डलचा चार्ट एकदम चांगल्या प्रकारे रीड करू शकतो. त्यामुळे मी आता स्विंग ट्रेडिंग इंडियन स्टॉक्समध्ये करणार आहे. त्यासाठी मी मंथली टार्गेट 5% ठेवला आहे आणि त्यासाठी 50K कॅपिटल ॲड केला आहे. तर हे कॅपिटल माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मी या सर्व कॅपिटलवरती रिस्क नाही घेऊ शकत. त्यामुळे याच्यातील मी 50% पार्ट इन्व्हेस्टिंग करेन लाँग टर्म आणि रिमेनिंग पार्टने ट्रेडिंग करेन. त्यामुळे जरी मला ट्रेडिंगमध्ये लॉस होत असला, तर दुसरी बाजू ती मॅनेज करेल. आता माझ्या पहिल्या 2 उदाहरणावरच तुम्हाला हे समजून येईल. तर दिनांक 2 फेब्रुवारी 2024ला मी HDFC बँक आणि युको बँकमध्ये ट्रेडिंग केले. तर यामधील HDFC बँकमध्ये मी स्विंग ट्रेडिंग केले फॉर शॉर्ट टर्म आणि युको बँकमध्ये मी लाँग टर्मसाठी प्लॅन करतोय. आता पहिल्यांदा HDFC बँक बघूया. तर हा HDFC बँकचा चार्ट आहे आणि एकदम सिंपल स्ट्रॅटर्जी आहे. तर 200 EMAचा आपण इंडिकेटर लावलाय. तर प्राइस जेव्हा आपण 200 EMA वरती येते, इथून एक बाउन्स बॅक येतो आणि तुम्ही जर इथे बघितलं तर आणि तुम्ही बघू शकता एक चांगल्या प्रकारे हॅमर कॅन्डल तयार झाली इथे आणि मी सिम्पली येथे हॅमर कॅन्डलच्या हायवरती बाय केलं होतं आणि याचा लो ॲज अ स्टॉप लॉस प्लॅन केलं होतं आणि यामध्ये मी 10 क्वांटिटीज घेतल्या होत्या. जवळपास ₹15,000 कॅपिटल ट्रेडिंगसाठी यूज झालं होतं. तर तुम्ही बघू शकता की ती माझा ₹1,000 ची रिस्क घेतली होती आणि इथे माझा स्टॉप लॉस हिट झाला आहे. तर इट्स ओके. त्यानंतर मी युको बँक दाखवतो तुम्हाला. हा युको बँकचा चार्ट आहे. तर हे लाँग टर्मसाठी मी प्लॅन केले युको बँक. तर लाँग टर्मसाठी तुम्हाला अगोदर फंडामेंटल प्लस टेक्निकल हे दोन्ही धरून चालावं लागतं. तर त्यासाठी आपण थोडंसं फंडामेंटल्स बघूया. तर हे युको बँकचे फंडामेंटल्स आहेत. तर याच्यात जास्त काही बघायची गरज नाही कारण युको बँक ही PSU बँक आहे, पब्लिक सेक्टर बँक आहे. त्यामुळे याच्यात एक मेन म्हणजे याचं प्रोमोटर होल्डिंग 95% होल्डिंग आहे आणि ते केले प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणजे गव्हर्नमेंटचं होल्डिंग आहे. हे एक पॉझिटिव्ह साईन आहे. बाकीचे सर्व तुम्ही गोष्टी चेक करू शकता. बॅलन्स शीट आहे. त्यानंतर इंटरेस्ट ऑन अदर इन्कम, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, नेट प्रॉफिट जर तुम्ही बघितला तर हे बघा पॉझिटिव्हमध्ये आले ₹1,862 करोड. आता आपण टेक्निकल बघूया. तर टेक्निकल जर बघितले तर युको बँक ऑल टाईम हायपासून जवळपास 69% म्हणजे 70% डाऊन आहे. म्हणजे मी जेव्हा एंट्री करणार होते तेव्हा 70% डाऊन होतं आणि खूप चांगल्या पद्धतीने हा इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न म्हणू शकता किंवा कप अँड हँडल पॅटर्न म्हणू शकता. खूप चांगला पॅटर्न आहे आणि तुम्ही व्हॉल्यूम्स बघू शकता किती व्हॉल्यूम्स आहेत. जर इथे साईडला तुम्ही बघितलं तर 1 बिलियन त्यानंतर खूप चांगला व्हॉल्यूम आहे आणि यामध्ये मी एंट्री केली हे ब्रेक होताच. तर युको बँकमध्ये मी ₹50 ला एंट्री केली आणि ₹36चा SL लावला आहे आणि याच्यात टार्गेटसुद्धा मी जास्त प्लॅन करतोय आणि याच्यात मी 200 क्वांटिटीज बाय केलेत. जवळपास ₹10,000 इन्व्हेस्ट केले आणि तुम्ही बघू शकता की मी एंट्री केल्यापासून एक चांगल्या पद्धतीने मुवमेंट आले. जर बघितले तर पर्सेंटेज आत्ता मलापर्यंत याच्यात भेटले जवळपास 30-40% जाऊन स्टॉक्स आला आहे. 4,000-4,500चा मी प्रॉफिटवरती गेन पाहिला आहे. तर मी सर्व पोझिशन्स तुम्हाला दाखवणार आहे शेवटी व्हिडिओच्या शेवटी. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता आपण पुढला स्टॉक्स पाहूया. आता त्यानंतर मी 8 फेब्रुवारी 2024ला बजाज हिंदुस्तान शुगर या स्टॉक्समध्ये ट्रेड केला आहे. तर हा स्टॉक्स एकाने मला रिकमेंड केला होता. तर याचे मी फंडामेंटल चेक केले तर फंडामेंटल्स इतके खास नाही आहेत. पण टेक्निकल जर तुम्ही पाहिलं तर टेक्निकली तुम्ही बघू शकता की ऑल टाईम हायपासून हा स्टॉक्स जवळपास 92% म्हणजे टेक्निकली फंडामेंटली हा स्टॉक्स चांगला नाही त्यामुळे इतका खाली डाऊन आहे. पण तुम्ही बघू शकता की चार्ट पॅटर्न खूप चांगल्या पद्धतीने तयार झाला आहे आणि इथे व्हॉल्यूम्स तुम्ही बघा. जर इथे साईडला तुम्ही बघितले तर 553 मिलियन त्यानंतर खूप चांगला व्हॉल्यूम आहे. 1 वीकमध्ये दाखवतो. 1 वीकमध्ये 144 खूप चांगल्या पद्धतीने व्हॉल्यूम आहे. टेक्निकल्स खूप चांगल्या पद्धतीने आहे. त्यामुळे इथे ₹36 मी एंट्री केली. त्यानंतर ₹20-21चा स्टॉप लॉस लावला आहे आणि याच्यात जास्त रिस्क घेतली नाही. ₹500ची रिस्क आहे आणि तुम्ही बघू शकता की खूप पोटेन्शियल आहे आणि खूप गॅप पेंडिंग आहे. त्यामुळे या स्टॉक्समध्ये एक चांगली रॅली येऊ शकते. फक्त टेक्निकलच्या बेसवरती हा स्टॉक्स घेत. तर त्यानंतर दिनांक 12 फेब्रुवारी 2024ला मी स्ट्राइड्स फार्मा सायन्स लिमिटेड या कंपनीमध्ये ट्रेड घेतला आहे.
तर या कंपनीची मंथली टाईम फ्रेमचा चार्ट आहे आणि तुम्ही बघू शकता की मंथली टाईम फ्रेममध्ये एक ट्रेंड लाईन ब्रेकआउट दिले आणि याच्यामध्ये मी 750ला एंट्री घेतली आणि 630चा एस-एल लावला आहे. टार्गेट मी जास्त नाही प्लॅन करत, 1:2 3 प्लॅन करतोय. बिकॉज रेजिस्टन्स आहे. जर रॅली चांगली भेटली तर मी होल्ड करू शकतो. तर हा चार्ट याच्यामध्ये ट्रेड घेण्याचं कारण की याचे फंडामेंटल्स पण चांगले आहेत आणि टेक्निकली पण चांगला वाटला म्हणून ट्रेड घेतला. तर आता मी माझ्या सर्व पोझिशन्स तुम्हाला दाखवतो. तर HDFC बँकमध्ये माझा ₹1000 एस-एल हिट झाला, त्यामुळे ते आता इथे दिसणार नाही. त्यानंतर तुम्ही हे बघू शकता की निफ्टी 20 हे खूप अगोदरपासून माझ्याकडे आहे, त्यामुळे याच्या आधी 16% रिटर्न देतोय. त्यानंतर युको बँक मी घेतल्यापासून 21% रिटर्नवरती आहे. 10,000 इन्व्हेस्ट केले, त्याचे ₹12,120 आहेत. त्यानंतर बजाज हिंद 1% आणि स्ट्राइड्स फार्मा 8%. त्यामुळे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.